द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ डाऊन सिंड्रोम इज अ पर्सन. मग हा मुला डाऊन सिंड्रोम झालाय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक बघा. त्याचा जो दिमाग आहे मेंटल होणार, काय होणार, काम नाही करणार, रिटायर होणार, काय होणार, रिटायर. अजून होऊ शकतो हा मुलगा जर मास्टरपेशन करत आहे तर मेंदू काम नाही करत, म्हणून जेव्हा एक्झाम असते तेव्हा मास्टरपेशन करायचं नाही. अँड हॅव द शॉर्ट लाईफ स्पॅन, म्हणजे हा फक्त 16 ते 20 वर्ष जगणार आहे. किती? 16 ते 20 वर्ष लाईफ स्पॅन. ओके. सेकंड पॉईंट, द शॉर्ट हाईट, त्याची हाईट छोटीच आहे. द शॉर्ट काय वाईड, म्हणजे जे आहे जी मान असते ती वाईड होणार असते. मग इथं बघा नेक, शॉर्ट वाईड नेक म्हणजे मान आहे बघा. ओके. फ्लॅट नोज, त्याचं नाकाचं चपटणार चपट. शॉर्ट फिंगर, त्याची फिंगर एकदम काय शॉर्ट होणार, म्हणजे हलवून हलवून बोट शॉर्ट, शॉर्ट फिंगर. इथं काय प्रोटेक्टेड टंग, म्हणजे काय जीभ जी आहे ना टंग ती पण काय ना फ्लॅटणार वाकडी जाते ना वाकडी. मग इथे काय ना बाळांनो, सिंगल हॉरिझॉन्टल क्रीज. क्रीज म्हणजे काय असतं, मटेरियल. चिंगम खातात, एक मटेरियल आहे, याला चिंगम पण खाता येणार नाही. मग इथं बघा ऑन अ प्लाम, प्लाम म्हणजे काय असतं, द फ्लॅट. काय असतं, फ्लॅट. फ्लॅट म्हणजे चपटा चपटा चपटा. टर्नर सिंड्रोम काय असतं बघा, समजते ना, समृद्धी. द टर्नर सिंड्रोम, दिस डिसऑर्डर इज ड्यू टू द लेस नंबर ऑफ सेक्स क्रोमोझोम, म्हणजे ह्याच्यामध्ये सेक्स करण्यासाठी पावरच नाही, तर क्रोमोझोम पण नसणार ना. जे सेक्स क्रोमोझोम, लेस नंबर ऑफ सेक्स क्रोमोझोम्स इन अ पर्सन. द पर्सन हॅविंग ओनली वन सेक्स, म्हणजे ह्याच्याकडे एकच सेक्स आहे, काय वाईफ नाही, काय नाही, म्हणजे मुलीचा अर्ध नारी अर्ध नर आहे, नर नारी. काय ओनली एक्स क्रोमोझोम. मोनोक्रॉमिक म्हणजे ह्याच्यावर फक्त एकच गॅमेट आहे, म्हणजे मोनो म्हणजे काय, एकच क्रोमोझोम of an X chromosome. This is the just because of a non-disjunction. Non-disjunction म्हणजे काय असतं, इथे मीनिंग दिलाय तर कुठे बघा शोधा जरा. असं का डिसजंक्शन म्हणजे काय असतं माहिती आहे, नॉट अ जंक्शन म्हणजे याच्यामध्ये क्रोमोझोम प्रॉपर कॅरी होत नाही, सॅच्युअल रिप्रोडक्शन प्रॉपर होत नाही. का माहितीये, जेव्हा हा मुलगा सॅक्च्युअल रिप्रोडक्शन करायला जाणार फर्स्ट नाईट वगैरे, तेव्हा त्याच्यामध्ये जे पेनिस असतं ना, पेनिस काय करतं माहितीये, जेव्हा पेनिस आतली जातं तेव्हा त्याला म्हणतात प्री मॅच्युअर एज्युकेटरी सिस्टीम. काय म्हणतात, प्री मॅच्युअर एज्युकेटरी सिस्टीम. म्हणजे काय, ह्याचा पेनिस जर आतमध्ये गेला लगेच पाणी बाहेर येणार, काय ना पाणी, त्याला म्हणतात ते पेनिस आहे, त्याला म्हणतात प्री मॅच्युअर एज्युकेटरी सिस्टीम. काय म्हणतात, म्हणजे ह्याचं स्पर्म आहे प्रॉपर काम करत नाही. ओके, बाळांनो समजते ना बाळांनो, ह्याचं मी सांगितलं मी. डिसजंक्शन ऑफ अ क्रोमोझोम इन अ मियोसिस. मायटोसिस मीन्स ते इज अ सोमॅटिक सेल, मियोसिस मीन्स इज अ जर्म सेल. काय असतं, जर्म सेल. मियोसिस कधी होते, आफ्टर मॅरेज. ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, जेनेटिक काय होतं, चेंजेस काय होतं, जेनेटिक. दिस सिंड्रोम इज फाउंड इन अ वुमन. ओके. दिस सिंड्रोम इज फाउंड इन अ वुमन, म्हणजे जास्त करून कशामध्ये कुणामध्ये सापडतं माहिती आहे, एका वुमनमध्ये सापडतं. ह्याच्यावरती पिक्चर बनलाय, सांगू का पिक्चरचं नाव, सत्यप्रेम की कथा. पिक्चरचं नाव सत्यप्रेम की कथा. त्या हिरोईनला ना सॅक्च्युअल रिप्रोडक्शन करता येत नाही. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, इन्स्टेड. ओके, इन्स्टेड म्हणजे काय असतं, इन्स्टेड म्हणजे काय असतं, प्लेस ऑफ अ सम बॉडी. सम बॉडी instead of having normal 44 बघा 44, 45, 46 condition woman has a 44 plus X is a chromosome. बघा मी काय बोलतो, प्रेझेंट का एस आणि वाय प्रेझेंट. ह्याच्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये जे ऑटोझोम्स आहेत, म्हणजे 22 वाले जे आहेत हे वाढू द्या, इन्क्रीज होऊ द्या, कमी होऊ द्या, चालते, ठीक आहे. पण जे तुमचं जे सेक्स डिटर्मिनेशन आहे ना, त्याच्यामध्ये एक पण वाढलं नाही पाहिजे आणि एक पण कमी झालं नाही पाहिजे. ह्याच्यामध्ये हे इन्क्रीज होत आहे तर तुम्हाला डिसऑर्डर नाही होणार, डिसऑर्डर नाही होणार. पण ह्याच्यामध्ये बघा, जर तुमच्यामध्ये हे जर एक्स वाय आहे बघा, हे सॅक्सर जर क्रोमोझोम इन्क्रीज झालं तर तेव्हाच मला काय होणार, डिसऑर्डर होणार. काय होणार, डिसऑर्डर. म्हणजे मी तर काय सांगितलं, 44 प्लस एक्स, 44 प्लस वाय, म्हणजे माणसाने सॅक्च्युअल रिप्रोडक्शन केलं
ओके, पण त्या माणसामधला एक्स क्रोमोझोम ह्याच्या बॉडीमध्ये आला नाहीये. काय बोलतो समजलं? माणसाने सॅच्युरेशन केलं, फर्टिलायझेशन केलं, ओके, पण एक्स क्रोमोझोम जे आहे, एक्स क्रोमोझोम माणसामधला तिच्या एक्स मध्ये काय झालं, ट्रॅव्हल नाही केला, डू नॉट ट्रॅव्हल. ओके, त्याच्यामुळे ह्याला जो रोग झाला तो कोणता, डाऊन सिंड्रोम. इथं काय 44+Y, काय 44+Y क्रोमोझोम. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ टर्नर सिंड्रोम. ओके, द वुमन्स आर स्टराईल, म्हणजे ती एक बाई आहे ना, ती मुलाला जन्म देऊ शकत नाही. समजलं बाळांनो? ओके, द रिप्रोडक्शन ऑर्गन डू नॉट ग्रो इज अ प्रॉपरली. जो त्याला एक्स आहे, पेनिस आहे, वो प्रॉपर ग्रो नाही करेगा बेटा. द क्लाइनफेल्टर सिंड्रोम. दिस डिजीज अराइज ड्यू टू एक्स्ट्रा सेक्स क्रोमोझोम. एक्स्ट्रा. द डिसऑर्डर ऑकर इन अ मेल. ते हमेशा किती जाएगा, मेल के अंदर. 44, 45, 46, 47 हे सांगितलं वरती. This person having a 44+XY condition instead म्हणजे place of somebody. 44+XY is the normal. हे काय आहे, नॉर्मल. दिस इज ड्यू टू द नॉन डिसजंक्शन, म्हणजे काय ह्याची बॉडी प्रॉपर काम करत नाही आहे. तुम्ही ह्याला इथं हे मिनिंग पण घेऊ शकता. प्रॉपर मिनिंग काय, म्युटेशन. बाळ नॉलेज सांगतो एक इन्फॉर्मेशन. प्रॉपर जर सांगतो पण फॉर्म्युला आहे का, हा इथे डिसऑर्डरचे टाइप किती माहिती का, 4220. किती? 4220. तुम्हाला आठवलं लगेच, म्हणजे एवढे डिसऑर्डर आहेत. किती? 4220. 4000च्या पुढेच आहे, तुम्ही एवढं सांगते. ओके, नेक्स्ट. दिस इज ड्यू टू द नॉट डिसजंक्शन ऑफ अ क्रोमोझोम while the gametes formed in a male. ते मेल के अंदर एक्स क्रोमोझोम एक्स्ट्रा होता है. आता बघा सर इथं काय झालं, सर इथं काय झालं, रिया प्लीज सर तुझा डाऊट आहे प्लीज. ते 44 आहे, इथं एक्स वाय म्हणजे 45 झाला. इथं बघा प्लीज समजा 44+X म्हणजे 45+Y. 44 रिया, X 45, X 45, Y 46, A 47, म्हणजे ह्याच्यामध्ये किती क्रोमोझोम आले, 47. हा जेव्हा 40 हा वाला एक्स्ट्रा क्रोमोझोम आला, म्हणजे फिमेल कडून एक्स्ट्रा क्रोमोझोम आला. ओके, एक्स्ट्रा क्रोमोझोम येता. आता तू असं बोलू नको म्हणजे त्याला एड्स होतो काय, हा वेगळा कन्सेप्ट आहे, हा वेगळा कन्सेप्ट. ओके, मग हा 47 क्रोमोझोम आला म्हणजे ह्याला काय होणार, तर म्हणजे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. काय होणार, क्लाइनफेल्टर सिंड्रोम. काय होणार, डिसीज होणार, डिसीज. रिया, सेजल, नैवची, समृद्धी, यश, सायली, शिवम, आचर्व, मयुरी, आर्यन, करावटे बाळनो. इथं आपला विघ्नेश. ये वाला नेक्स्ट पॉइंट देखो, कैरेक्टरिस्टिक. ये बच्चों को कैसे समझेगा क्या, क्लाइनफेल्टर हो गया करके. तो मैन आर स्टराइल, तो ये इंसान जो है बच्चा पैदा नहीं कर सकता. खरंच नाही करत. बाळनो तुम्ही म्हणता ह्याच्यामध्ये वेगळं डीएनए टाकलं तर तसं नाही होता. रिप्रोडक्शन ऑर्गन आर नॉट वेल डेवलप. इसका हाथ है, इसका पैर है, इसका जो भी है वो डेवलप नहीं होगा, ग्रो नहीं होगा, वाढ नहीं होगा. बात को वेगळं काय करत असतो. हे काय, फीमेल कैरेक्टर्स आर सीन इन अ मेल. तो देखो बच्चों, फीमेल कैरेक्टर इन अ मेल, तुम लोग को डेमो दो. भविष्य सीधा बेटा, भविष्य. हाँ, तो देखो अभी उसके अंदर ना सच में हाँ देखो बच्चों प्लीज, फीमेल कैरेक्टर इन मेल. तो बघा बाळांनो, एक काय होतं आता जास्त करून मुलं जे आहेत ना, ठीक आहे इथं काय आवडते का, मी नंतर सांगतो. नाही बोल.